नमस्कार मित्रांनो. काल आपण आपली जी पोएम आहे 2.3 द इन्स्केप रॉक याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण त्याच्यावरची एक ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटी नंबर 1. तुम्हाला मी ती ॲक्टिव्हिटी सेंड केलेली आहे. ती व्यवस्थित लिहून घ्या अगोदर, म्हणजे वाटल्यास तर फक्त रफ लिहून ठेवा. आणि मी आता तुम्हाला ती डिटेलमध्ये ती ॲक्टिव्हिटी जशी आहे, ते पोएमवरचे ॲक्टिव्हिटी, ते प्रश्न कसे येतात, ते सॉल्व कसे करायचे, याच्याबद्दल आपण आज विस्तृत चर्चा करणार आहोत. समोर ती ॲक्टिव्हिटी ठेवायची. पेज नंबर आहे 104 आणि लाईन आहे लाईन नंबर 1 पासून तर अँड प्लेस द ॲबॉट ऑफ एबरब्रेथॉक इथपर्यंत ही लाईन आहे. मला वाटतं 4 स्टांजाज आहेत त्या आपल्या पोएमचे. तर या ठिकाणी आपण पहिली ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत, ती म्हणजे ए ग्लोबल अंडरस्टँडिंग. ग्लोबल अंडरस्टँडिंग थोडक्यात आकलन काय काय झालं आपल्या एवढ्या स्टांजाचं, एवढ्या पोएमचं, त्याच्याबद्दलचे त्या ॲक्टिव्हिटी आहेत किंवा ते प्रश्न आहेत. तर पहिलं जे आहे थोडक्यात ग्लोबल अंडरस्टँडिंगचं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा किंवा योग्य वाक्य जे आहे ते सांगा आणि ते समोर तुम्हाला लिहायचं आहे. आता पहा, द एअर डिड नॉट मूव्ह असं म्हटलं आहे. द एअर डिड नॉट मूव्ह आणि पुढे डायटा दिले आहे. त्यांनी ऑप्शन्स दिले आहेत. पहिला ऑप्शन आहे द रॉक, दुसरं आहे बी द शिप, सी आहे द इन्स्केप रॉक बेल, आणि डी आहे द ओशियन. आता पहा, वाक्य काय, द एअर डिड नॉट मूव्ह. त्यावेळेस जी हवा होती चाललेली, त्या 4 स्टांजामध्ये दिली ज्यांनी, की हवा अगदी कशी होती, स्तब्ध होती अगदी. ती काही त्या वस्तूला हलवू शकत नव्हती. मग या ठिकाणी त्यांनी दिलं त्या वाक्यात, त्या कवितेत तुम्हाला येईल, दगडाला ती हलवत होती का? नाही, हे ऑप्शन चुकीचं आहे. द शिप जहाजाला हवाच नव्हती, वातावरण शांत होतं, तर हवा ते शिप हलेल का? नाही. मग इन्स्केप बेल हलेल का? त्याला हलू शकत होती का? नाही. म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहेत. काही मग द इन्स्केप बेल. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. ॲन्सर म्हणून फक्त बस. काय म्हणायचं इथं, समोर पुन्हा वाक्य लिहायचं आणि समोर ॲन्सर लिहायचं, ते फिल करायचं. त्यानंतर पुढचं जे आहे ॲक्टिव्हिटी, ती द मरीनर्स हर्ड वॉर्निंग बेल. द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. त्या ठिकाणी त्यांनी ते 4 ऑप्शन दिले आहेत. बिकॉज देअर वॉज अ थिप, कारण त्या ठिकाणी चोर होते म्हणून का? बी आहे बिकॉज देअर वॉज अ पिलियस रॉक, त्या ठिकाणी असा एक घातक असा दगड होता म्हणून त्यांना वॉर्निंग बेल ऐकू येत होती. की बिकॉज देअर वॉज अ स्टॉर्म ऑन द ओशियन, जर वादळ आलं, हवा आली, तर त्यांना ती बेल ऐकू येत होती का? बिकॉज देअर वॉज अ ॲबॉट ऑफ एबरब्रेथॉक, का त्या ठिकाणी तो एबरब्रेथॉक उपस्थित होता म्हणून त्यांनी बेल वाजवली होती. या ठिकाणी कोणतं ऑप्शन बरोबर आहे? यू कॅन डिसाइड. आय थिंक सी. ओके, ॲन्सर त्या ठिकाणी कोणतं बरोबर? सी. ते वाक्य या ठिकाणी लिहायचं आहे तुम्हाला. ओके माय फ्रेंड्स. त्यानंतर मग
सेकंड जी ऍक्टिव्हिटी आहे A2 ती आहे इंटरप्रिटेशन संबंधी. कोणत्या संबंधी आहे? A2 संबंधी आहे. त्यांनी काय दिले ऍक्टिव्हिटी पहा. गिव्ह रिझन फॉर द सेलर्स अप्रिशिएशन ऑफ द अबॉट. गिव्ह कारण तुम्हाला सांगायचं आहे. गिव्ह रिझन फॉर द सेलर्स सेलर्स म्हणजे कोण? नाविक जे त्या ठिकाणी समुद्रात प्रवास करायचे ते सेलर्स. अप्रिशिएशन्स किंवा अप्रिशिएशन ऑफ द अवॉर्ड. त्या धर्मगुरूचं ते जे सेलर्स आहेत ते वाहवा का करत होते त्याचं कारण तुम्हाला सांगायचं आहे. या ठिकाणी ते कारण लिहायचं. द सेलर्स appreciate the award because in the deep of the ocean, अगदी खोल अशा समुद्रात दूरवर अशा there was Inkscape rock and it was dangerous for sailors to go from that way. थोडक्यात या ठिकाणी याचा अर्थ काय होतो की सेलर्स अप्रिशिएट द अवॉर्ड. ते सेलर्स त्या धर्मगुरूची वाहवा करायची, त्यांना थँक्यू म्हणायचे. कारण काय? बिकॉज इन द डीप ऑफ द ओशियन, त्या खोल अशा समुद्रात देअर वॉज इन्स्केप रॉक, त्या ठिकाणी एक उथळ असा दगड वर आलेला होता समुद्राच्या ठिकाणी. अँड इट वॉज डेंजरस फॉर सेलर्स टू गो फ्रॉम दॅट वे, कारण तो अगदी फार धोकादायक होता. इट वॉज स्प्रेड, तो किती दूरवर पसरला होता. इट वॉज स्प्रेड अप टू 21 किलोमीटर. अप टू 21 kilometer in the sea or ocean. बस एवढं जरी म्हटलं तरी तो अगदी खोलवर असे समुद्रात 21 किलोमीटर पर्यंत पसरलेला होता. म्हणून ते सेलर्स त्याची काय करायचे? वाहवा करायचे इन द सी. सो ही प्लेस्ड द बेल, placed the warning bell for them. एवढं जरी म्हटलं की त्याने त्या ठिकाणी वॉर्निंग बेल लावून दिली होती सगळ्यांना सुचवण्यासाठी, म्हणजे चेतावणी देण्यासाठी. अशा प्रकारची ती ऍक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व्ह करा, ती नोट डाऊन करा. मित्रांनो, यानंतर A3 पर्सनल रिस्पॉन्स द्यायचे तुम्हाला, तुमचं वैयक्तिक मत मांडायचं आहे. त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी अशी आहे. सजेस्ट युअर ओपिनियन अबाउट मरीन लाईफ.
समुद्राचं जीवन कसं असतं त्याच्याबद्दल तुमचं मत मांडायचं आहे. यू कॅन राईट डाऊन मरीन लाईफ इज नॉट सो इझी अँड कम्फर्टेबल. इट हॅज अप्स अँड डाऊन. इट हॅज ऑल्सो so many kinds of obstacles. When the person who wandered or who go there in that marine life for the purposes of shipping, not shipping but fishing, then he saw many kinds of obstacles in that area. Sometimes he may reach or he may collapse on the rock and there will be accident or there will happen any kind of accident. It is not easy life. Okay, marine life is so dangerous for sailors according to me. अशा प्रकारे तुम्ही तुमचं उत्तर त्या ठिकाणी मांडायचं. तुमचं हे काय आहे? पर्सनल रिस्पॉन्स आहे, वैयक्तिक मत आहे. ओके, आता पहा या ठिकाणी पुढचं आहे पोएटिक डिव्हाइस संबंधी. E4 पोएटिक डिव्हाइस अलंकारासंबंधी आहे. त्यांनी एक वाक्य दिलं आहे, सो लिटिल दे रोज सो लिटिल दे फेल. अशी एक कवितेची ओळ आहे. सो लिटिल दे रोज सो लिटिल दे फेल, सो लिटिल दे रोज सो लिटिल दे फेल. त्या लाटा देव थोडक्यात त्या लाटा हळूचकन जागृत व्हायच्या, तयार व्हायच्या आणि हळूचकन त्या तिकडे कोसळायच्या. तर हा अलंकार कोणता आहे? सो लिटिल सो लिटिल. आता या ठिकाणी काय आहे? सो लिटिल सो लिटिल म्हणजे हा अलंकार आहे. देअर इज a repetition of so little word. कारण त्यांनी सांगितलं या ऍक्टिव्हिटी म्हणजे पहा, आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द फिगर्स ऑफ स्पीच. अलंकार ओळखा आणि त्याचं स्पष्टीकरण द्या. मग आपण म्हणू देअर इज रिपिटेशन ऑफ सो लिटिल word in the line, so it is repetition figures of these. कोणता अलंकार आहे? रिपिटेशन अलंकार आहे. इट मेक्स इम्पॅक्ट ऑफ द पोएम. त्याच्याने काय होतं? मग एक कवितेवर एक प्रभाव पडतो वाचकाला किंवा ऐकणारा जो आहे ऑफ द पोएम टू द रीडर. कुणावर? त्या वाचकावर त्या वाक्याचा त्या ओळींचा प्रभाव पडतो. ओके, अशा प्रकारची ही ऍक्टिव्हिटी 4 आहे. त्यानंतर ऍक्टिव्हिटी 5 एक खरं म्हणजे क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी आहे. क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी त्यांनी म्हटलंय कंपोज 4 lines टू डिस्क्राईब. तुम्हाला वर्णन करायचंय कशाचं? डिस्क्राईब द बेल ऑन द इन्स्केप रॉक. त्या ठिकाणी ती बेल लावली आहे ती इन्स्केप रॉकवरची. त्याच्यावर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मनाच्या 4 ओळी तयार करायच्या. 4 ओळी काव्यात्मक लिहायच्या आहेत. आता मित्रांनो,
हे काम कठीण तेवढं आहे आणि सोपंही तेवढं आहे. आता पहा, मी तयार करतो माझ्या मताने. I feel alone here, but I have no fear. Warn the people who wander I feel I did not feel any wonder. Okay? How I feel here. I feel alone here, but I have no fear. Warn the people who wander. I did not feel any wonder. आता या कवितेचा अर्थ काय आहे की मी बेल म्हणते. आता तुम्ही इन्स्केप रॉक बद्दल तुम्ही ती कवितेचे ओढ तयार केली आहे की आय फील अलोन हिअर, मला एकटं वाटतं या ठिकाणी, बट मी घाबरत, बट आय हॅव नो फिअर. वॉर्न द पीपल हू वॉन्डर, त्या लोकांना मी वॉर्न करते जे या ठिकाणी प्रवास करतात. आय डिड नॉट फील एनी वंडर, मला त्याचं काही भूषण वाटत नाही. अशा प्रकारची ही क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी आहे. तुम्हाला अशी कविता करता आली पाहिजे. 4 ओळी तुम्हाला त्या स्वतःच्या मनाने लिहिता आल्या पाहिजे, ते क्रिएट करता आल्या पाहिजे, कारण ही काय कोणती ऍक्टिव्हिटी आहे? क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी आहे. ओके माय फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण आज ही एक ऍक्टिव्हिटी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या 12वीच्या पॅटर्ननुसार असे हे तुम्हाला ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करावे लागतील, तरच तुम्हाला, मला वाटतं अजून पॅटर्न नाही पण प्रत्येकी 2 मार्क्स अशा प्रत्येक ऍक्टिव्हिटीला राहतील. तर हे 10 मार्काची ऍक्टिव्हिटी पोएट्री सेक्शनवरची आपल्याला सॉल्व्ह करावी लागेल, तेव्हाच तुम्हाला मार्क्स भेटतील. नाहीतर मग शेवटी आज जेवढे मार्क्स मिळवतो त्याला थोडी किंमत आहे. शेवटी आपलं गुड पेक्षा बेस्ट दाखवणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर पुढची ऍक्टिव्हिटी तुम्हाला मी एक सेंड करेन, ती तुम्ही घरी सॉल्व्ह करा. ओके, मीट मी अगेन. गुड डे.